गोदावरी स्वच्छता मोहिमेसाठी सर्व नांदेडकरांनी एकत्र यावे, आमदार आनंदराव पाटील तिडके यांचे आवाहन। माँ गोदावरी सेवा समितीच्या वतीने पावन पर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून गोदावरी जलपूजन व गोदावरी स्वच्छता शुद्धीकरण अभियानावर महाआरती। आज आमदार आनंद पाटील तिडके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला व आमदार आनंद पाटील तिडके यांनी गोदावरी पूजन करून महाआरती केली व त्यांनी गोदावरी स्वच्छते मोहिमेसाठी सर्व नांदेडकरांनी एकत्र येऊन ही मोहीम राबवावी असे आवाहन देखील आमदार आनंद तिडके पाटील यांनी केले आहे। आज गोदावरी उगमस्थान दिवस आहे। त्यानिमित्तानं उर्वशी घाटावरती गोदामातेची या ठिकाणी आरती करण्यात आलेली आहे। गोदावरी पावन पर्वाच्या अध्यक्ष सौ सरस्वती तिडके यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती सौ राजश्रीताई हेमंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। हेमंतभाऊ पाटील हे उपस्थित या कार्यक्रमाला राहणार होते। मुंबईला काही काम असल्यामुळे ते येऊ शकले नाही। आमच्या वहिनीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, विविध संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी या समूहामध्ये उपस्थित होते आणि आमचा एकच उद्देश आहे की गोदामाता शुद्ध झाली पाहिजे आणि गोदामाता हा जे काही गोदामाता प्रदूषित झालेली आहे, आपण तिला शुद्धीकरणासाठी सर्वांनी एकत्र येऊन गोदावरी शुद्धीकरणाच्या कार्यामध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। सर्व नांदेडकरांना एक कळकळीचं नम्र आवाहन परत या ठिकाणी करतो। गोदामाता आज आपल्या नांदेड शहरामधून जे काही गोदामाता वाहते, आपण सर्वजण फार भाग्यशाली आहोत। गोदामाता आपल्या जवळून वाहते आणि आपण ती अतिशय अपवित्र केलेली आहे। तिला पवित्र करण्यासाठी, तिचं शुद्धीकरण करण्यासाठी, तिचं सुशोभीकरण करण्यासाठी आपण सर्वांनी नांदेडकरांनी एकत्र येऊन आपली गोदामाता शुद्ध आणि स्वच्छ केली पाहिजे। यासाठी आमचा सर्वांचा पुढाकार या ठिकाणी राहणार आहे आणि आम्ही पुढच्या काळामध्ये निश्चित या कार्याला पुढे घेऊन जाऊ असा संकल्प शिवसेनेने या ठिकाणी केलेला आहे आणि यामध्ये विविध संघटना यापूर्वी सुद्धा गोदावरी शुद्धीकरणासाठी काम करत आहेत, त्यांनाही आम्ही सोबत घेणार आहोत आणि सर्वांनी हे काम सगळ्यांचं आहे। गोदावरी माता सगळ्यांची आहे, नांदेडकरांची जीवनदायिनी आहे, म्हणून आपण सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन गोदावरी शुद्धीकरणासाठी पुढे यावं आणि हे कार्य पुढे न्यावं असं आव्हान या ठिकाणी करतोय। माँ गोदावरी मातेला सगळ्यात पहिल्यांदा नमन करते आणि माँ गोदावरी सेवा समितीच्या अध्यक्ष सौ सरस्वती वहिनी आनंदराव बोंडारकर यांच्या पुढाकारातून आणि नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आमचे बंधू आनंदराव दादा बोंडारकर यांच्या संकल्पनेतून या गोदावरी नदीच्या जलपूजनाचा, गोदावरी नदीच्या पूजनाचा हा जो कार्यक्रम घेतला गेला आज, निश्चितच या गोदावरी तटावरती एक अत्यंत पवित्र आणि चैतन्यदायी असं वातावरण या निमित्ताने निर्माण झालं। निश्चितच आपल्या संपूर्ण धर्मात पूजन करणे याच्या मागचा हेतू ऊर्जा निर्माण करणे असतो, चैतन्य निर्माण करणे असतो, परंतु हे होत असतानाच आपल्या सगळ्या धर्माच्या प्रत्येक कृतीच्या मागे निसर्गाचा समतोल राखणे आणि निसर्गाचं पूजन करणे, निसर्ग पूजक अशी आपली संस्कृती आहे। त्याच्यामुळे याच्या मागचा जो एक महत्वाचा हेतू आहे तो म्हणजे इतक्या आपल्या या संपूर्ण नंदीग्राम नगरीला जीवन दिलेल्या अशा या जीवनदायी गोदावरी नदीचं पुनरुज्जीवन करणे। ती जीवित आहे परंतु प्रदूषित आहे, तिचं प्रदूषण नष्ट करून पुन्हा तिचं मूळ स्वरूप तिला देणं हे या माँ गोदावरी सेवा समितीचं, त्यांच्या अध्यक्षांचा आणि आमदारांचा मूळ हेतू आहे। या हेतूला साथ देण्यासाठी आज आपण बघतो या तीरावरती विविध संघटनांचे, विविध धार्मिक संघटनांचे पदाधिकारी असतील,
विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सगळे लोक एका भावनेने एकत्र झालेले आहे. यात कुठलाही राजकीय हेतूपेक्षा आपल्या भागातील जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीला पुन्हा तिचं गतवैभव प्राप्त करून द्यावं, हा गोदाकाठ पुन्हा पक्ष्यांच्या किलबिलाटाने एका स्वच्छ हवेनी आणि चैतन्याने फुलून जावं यासाठी हे जे काम हाती घेतलेलं आहे. मला वाटतं नांदेड नगरीतील सर्व पक्षाच्या लोकांनी, सर्व धर्माच्या लोकांनी, सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या कामाला आपला आपला हातभार दिला पाहिजे. मी आज जरी या ठिकाणी माननीय हेमंत पाटील साहेबांनी आले नाही म्हणून दादांनी सांगितलं, परंतु आमच्या गोदावरी फाउंडेशन कडून सुद्धा आम्ही या कार्यात आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसह आम्ही सक्रिय सहभाग सातत्याने नोंदवू, हेही मी या निमित्ताने सांगू इच्छिते. आणि असाच प्रत्येकाने जर पुन्हा फुलाचा वाटा, खादीचा वाटा जर उचलला तर जसा रामसेतू प्रत्येकाने मानला आणि प्रभू रामचंद्राला तिथपर्यंत नेलं, तसं मला वाटतं गोदावरी शुद्धीकरण हा खूप मोठा वाटत असलेला भाग आपण जर नांदेडकर एकत्र आलो तर निश्चितच लवकरात लवकर करू शकतो. या कामासाठी मी संपूर्ण नांदेडकरांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि मा गोदावरी सेवा समितीच्या सरस्वतीताई बोंडारकर, आंदोलदादा बोंडारकर यांचं मनापासून खूप कौतुक करते, अभिनंदन करते आणि जे जे लोक आज या चळवळीमध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचंही मनापासून खूप खूप अभिनंदन करते. धन्यवाद.